तुम्ही सुद्धा कधी ब्लिंकिटवरून एखादी गोष्ट मागवली का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर मी तुम्हाला सांगितलं की 10 मिनिटात भाजीपाला आणि किराणा पोहोचवणाऱ्या ब्लिंकिटचा वापर करून दिल्लीत 2 खून झालेत आणि दिल्ली पोलिसांनी ब्लिंकिट कंपनीला नोटीस पाठवले तर हो, घडलं असं की मागच्या काही दिवसात दिल्लीमधल्या ख्याला परिसरात 2 वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या आणि या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं की या गुन्ह्यासाठी वापरले गेलेले चाकू त्यांनी ब्लिंकिटवरून ऑर्डर केले होते. मग या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी स्वतः ग्राहक बनून या ॲपवरून चाकूची ऑर्डर दिली. 10 मिनिटात चाकूची डिलिव्हरी आली आणि पोलिसांना धक्काच बसला, कारण तो चाकू नियमानुसार बेकायदेशीर होता. कायद्यानुसार ठराविक लांबीपेक्षा जास्त असलेले आणि बटन दाबून उघडले जाणारे चाकू विकणं किंवा बाळगणं गुन्हा आहे आणि तरी सुद्धा हे ॲप अशा वस्तूंची विक्री करत होतं. म्हणून पोलिसांनी कंपनीला चौकशीसाठी नोटीस पाठवली. ब्लिंकिट सोबत अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मची सुद्धा पोलिसांनी चौकशी सुरू केली. या कंपन्या आपल्या नफ्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेशी खेळत आहेत असा पोलिसांनी आरोप ठेवलाय. मग मंडळी, तुम्ही कधी ब्लिंकिटवरून चाकू मागवलाय का? अशा वस्तू तुम्ही ब्लिंकिटवरून मागवू नका आणि असेच नवनवीन आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.